पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हद्दीत अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्या इसमावर NDPS कायद्यान्वये कारवाई. दिनांक 16 मे 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद यांचे पथकाला माहिती मिळाली की ग्राम येलदरीकडून पुसदकडे एक इसम मोटरसायकलवर प्रतिबंधित गांजा अंमली पदार्थ वाहतूक करणार आहे. अशा माहितीवरून सापळा कारवाई दरम्यान एक संशयित इसम मोटरसायकल गाडी क्रमांक MH26CH2003 ही खंडाळावरून पुसदकडे येत असताना येलदरी फाटा तालुका पुसद येथे दिसून आल्याने त्यास थांबवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शेख जाकीर शेख जाफर वय 35 वर्ष राहणार रहीमनगर उमरखेड हल्ली मुक्काम माहूर असे सांगितले. पोलिसांमार्फत गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये गांजाची पाकिटे मिळून आली. त्यास गांजा कुठून आणला अशी विचारणा केली असता त्याने शेख एजाज राहणार वाशिम याचेकडून आणला असून तो अनसिंग येथे असून त्याचेजवळ अजून गांजा असल्याचे सांगितले. त्यावरून पथक शेलू बुद्रुक तालुका जिल्हा वाशिम येथे जाऊन शेख सलीम एजाज अब्दुल सईद वय 38 वर्ष राहणार मंगळवारी बेस वाशिम यास ताब्यात घेऊन त्याचेजवळील TVS वाहन क्रमांक MH37AC 9562 गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये सुद्धा अवैधरित्या गांजा बाळगताना मिळून आला. सदर इसमास गांजा कुठून आणला याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने अब्दुल अजीज अब्दुल मजीद राहणार वाशिम यांचेकडून आणला असल्याचे सांगितले. या कारवाईमध्ये आरोपी नामे शेख जाकीर शेख जाफर वय 35 वर्ष, शेख सलीम एजाज अब्दुल सईद वय 38 वर्ष यांचे झडतीमध्ये एकूण 8 किलो 700 ग्रॅम निव्वळ गांजा मिळून आला. याबरोबर 2 दुचाकी, 2 मोबाईल फोन असा एकूण 2,87,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून NDPS ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख, दीपक उईके, शेख मसूद, सुनील मदने, दीपक अरगडे, रवींद्र गावंडे, नाना मस्के, शेख जुनेद, पराग गिरनाळे, नरेश नरवाडे, इरफान अगवान, कल्पना रबडे, गौतम आठवले यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे.